सकाळी सकाळी या डब्याला म्हटलं की वाटाण्याची भाजी द्यावी. हो, वल्ला वाटाणा आहे, वाटाण्याच्या शेंगा होत्या त्या वाटाणा सोलून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही हा वाटाणा सोलून घेतलेला आहे आणि सोलल्यानंतर मी ह्याला गरम पाण्यात एक उकळी काढून घेतलेली आहे. पाहू शकता इथे वाटाण्यासाठी ग्रेव्हीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथं 2 कांदे, 2 टोमॅटो, आले लसणाची पेस्ट आणि थोडंसं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्येच आपण मसाले ॲड केलेले आहेत. गरम मसाला, धनिया पावडर आणि आपला घरचा काळा मसाला हा ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जर सब्जी मसाला असेल तर तुम्ही तो घाला, किचन किंग असेल तर तो घाला. ग्रेव्हीच्या भाजीला ते मसाले वापरले तर भाजी अजून छान होते. तर पाहू शकता आता मी हा मसाला परतून घेते. त्याच्यानंतर हा मसाला परतत आल्यानंतर त्याच्यात आपण जे वाफ काढलेला वाटाणा आहे तो वाटाणा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपण सुक्का वाटाणा करणार आहोत. अगदी थोडं पण पाणी त्यात घातलेलं नाहीये. पाहू शकता तुम्ही थोडं पण पाणी घातलेलं नाही. कांदा टोमॅटोचं वाटण करत असताना जेवढं पाणी त्यामध्ये निघाले तेवढंच पाणी या वाटणामध्ये आहे. नाही तर एक्स्ट्राचं आपण 1 चमचाभरही पाणी यात घातलेलं नाही. इथे मस्त दुधाचा चहा आलं भरपूर घालून असा उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही चहा थोड्याच वेळात उकळेल आपला. सकाळी सकाळी चपात्यांसाठी कणिक मळून घेतलेली आहे. सकाळी सकाळी सर्वांचीच घाई चाललेली असते. साहेबांना ऑफिसला जायचं असतं, मुलांना स्कूलला जायचं असतं. पाहू शकता कसं झालंय आपला सुक्या वाटाण्याची भाजी. आपण याला मसाला वाटाणा पण म्हणू शकतो किंवा ग्रेव्हीचा वाटाणा, ग्रेव्हीची भाजी हे पण बोलू शकतो. काहींना कांदा टोमॅटो चिरून आवडतात, काहींना ग्रेव्ही करून भाज्या आवडत नाहीत, तर काहींना ग्रेव्हीच्या भाज्या आवडतात. जसे त्याचे चॉईस राहते शेवटी. तर इथे बघा पाहू शकता इथे छान असं चहा पण उकळलेला आहे. पाहू शकता अजून त्याला रंग यायचा बाकी आहे. तो पण 2 मिनिटात छान रंग येईल आणि आपला चहा भाजी इकडे तयार होती. नंतर मी चपात्या करायला घेणार आहे. चपाती झाली की लगेच मुलांचा डबा भरून द्यायचा आहे. मुलं स्कूलला जातात, परत ते 12-12:30 पर्यंत एक येतो, 3 वाजता एक येतो. तोपर्यंत सगळी कामं आवरून घ्यायची असतात. मुलं येईपर्यंत. मुलं आल्यानंतर कोणतीच कामं करता येत नाहीत. त्यांचंच हातपाय तोंड धुण्यापासून सगळं चालू राहतं. कपडे बदलण्यापासून, त्यांना खायला घालण्यापासून, त्यांना नाश्त्याला काहीतरी करण्यापासून. एवढं तर 4-5 वाजतात. परत त्यांना खाली गार्डनला पण न्यावं लागतं खेळण्यासाठी. घरात बसून पोरं बोर होतात. संध्याकाळी परत त्यांचा स्टडी राहतो. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी राहते. सगळंच पाहायचं म्हटल्यावर तुम्हाला तर माहिती, सगळंच एका स्त्रीला घरातलं पाहून मुलांचं पाहायचं म्हणलं किती अवघड जातं. प्रत्येक स्त्रीचं तेच असतं. मस्त असा चहा तयार झालेला आहे. आता 5 मिनिटं बसून चहा पिते आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करूयात. होऊ शकता इथं अन्वय आरवला नाश्ता दिलेला आहे करायला. सकाळी सकाळी आता तो नाश्ता करतोय. आज नाश्त्याला काही बनवलं नाही, वेगळं असं काही बनवलं नाही. त्यामुळे आज त्याला चहा आणि टोस्ट दिले सकाळी सकाळी. शक्यतो मुलांना टोस्ट जास्त देत नाही, पण आज काही नाश्त्यासाठी बनवलं नाही. उशीर पण झाला होता, जवळपास 5:45 वाजता, 5:45 वाजता आले होते. त्यामुळे आज काही नाश्ता बनवला नाही. होऊ शकता आपल्या इकडं भाजी तयार आहे. मस्त असं साईडने तेल पण आलंय त्या भाजीला. गॅस आपण बंद करूयात आणि भाजी उतरून खाली ठेवूयात. आता मी इथे चपात्या करून घेते लगेच. त्याचा टिफिन पण भरायचा आहे. 7 वाजता त्याची बस येते.
7ला 5 कमी असतानाच तो घरातून बाहेर जात असतो.